मुंबईमध्ये 53 वर्षीय जीबीएस रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. 53 वर्षीय जीबीएस रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 23 जानेवारीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. वैद्यकीय चाचणीमधून जीबीएसची लागण झाल्याचं उघडकीस आलं. जळगावच्या यावल तालुक्यातील थेरोळा गावातील 22 वर्षीय युवकामध्ये जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराची लक्षणे आढळून आली. हा तरुण काही दिवसांपूर्वी प्रयागराजवरून परतला होता. सध्या त्याला जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. तरुणाला एका पायाने चालणे कठीण झाले होते, त्यामुळे तो बऱ्हाणपूर येथे उपचारासाठी गेला. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याला मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. मात्र आर्थिक स्थिती ही हलाखीची असल्याने तो घरीच पडून होता. थेरोळमधील तरुणाला आता जीबीएसची लागण झाल्याचं कळतंय. जळगावच्या थेरोळामधील तरुणाला जीबीएस या आजाराची लागण झालेली आहे. प्रयागराजवरून परतल्यानंतर हा जीबीएस आजाराची लक्षणे आढळले. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात जीबीएस आजाराचा आता शिरकाव झाल्याचं कळतंय. थेरोळामधील तरुणाला जीबीएस आजाराची लागण झालेली आहे. प्रयागराजवरून परतल्यानंतर जीबीएस आजाराची लक्षणे आढळलेली आहेत. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्या रुग्णावरती सध्या उपचार सुरू आहेत. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्यासोबत जोडले. सचिन, जळगावच्या थेरोळामध्ये आता जीबीएस आजाराचा शिरकाव झाला, एक रुग्ण आढळलाय, काय या संदर्भात अधिकची माहिती? निश्चितच, कारण आपण जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील थेरोळे गावामध्ये एका 22 वर्षीय तरुणाला जीबीएस सिंड्रोम आजाराची लक्षणं आढळून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी हा जो मुलगा तरुण होता, हा त्याच्या मित्रांसोबत प्रयागराज येथील महाकुंभासाठी गेला होता आणि त्या ठिकाणावरून तो त्याच्या गावाला आल्यानंतर त्याला त्याच्या पाय दुखत होते आणि त्याच्यामुळे त्याला चालणे देखील कठीण होत होते. हा प्रकार त्या ठिकाणी त्या गावातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात सचिन खूप खूप धन्यवाद या